कोणते निर्देश दिले हा पहिला मुद्दा आणि तुमचा दौरा कधी याच्यावरनं अनेक प्रश्न उपस्थित तिथे विरोधक करतायत। आज कॅबिनेटची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर धाराशिव आणि बीड सोलापूर ह्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना जी अवकाळी पावसामुळे आणि अचानक मोठा पाऊस आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्याबद्दल कृषी खात्याचे मंत्री आणि इतर मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत आणि त्याचबरोबर निश्चित काय मदत करायची हे जाहीर करण्यात येणार आहे। परंतु धाराशिवचा पालकमंत्री म्हणून मदतीचं जे साहित्य आहे ते साहित्य वाटप उद्याच्या दिवसात करण्यात येणार आहे, कारण शिवसेनेच्या वतीनं हे साहित्य वाटप आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मला सूचना आलेल्या आहेत आणि जी घरं वाहून गेलेली आहेत किंवा अन्नधान्य नाही आहेत, भांडी वाहून गेलेली आहेत, शालेय पुस्तकं वाहून गेलेली आहेत, अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे। म्हणून शिवसेनेच्या मदतीनं आम्ही काही धान्य, शालोपयोगी वस्तू, त्याचबरोबर भांडी, जेवण बनवण्याचं जे काही साहित्य असते ते, झोपण्यासाठी लागणारं साहित्य, म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतोय। आज आमच्या गाड्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रवाना होतील आणि उद्या सकाळी मी धाराशिवला पोहोचतोय। प्रामुख्यानं शासनाची मदत तर शासन निश्चितपणे आज शासनाचं धोरण जाहीर करेल, कारण कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, परंतु तातडीची मदत म्हणून जी काही गरज शेतकऱ्यांना आहे आणि जे कुटुंबीय उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातनं ही शिवसेनेच्या वतीनं आणि वैयक्तिकरित्या प्रताप सरनाईक ही मदत उद्या त्या कुटुंबियांना देणार आहे। दुसरी एक टीका होताना पाहायला मिळते आहे की तुम्ही अद्यापपर्यंत गेलेले नाही, म्हणजे विरोधकांकडनं असं म्हणणं आहे की काल मेट्रोचा कार्यक्रम होता आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे जायला पाहिजे। बघा कसं आहे, विरोधकांना ते काय जे बोलायचं ते बोलू द्या, पण शेवटी तुम्हालाही कल्पना आहे की राज्यामध्ये ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस पहिल्यांदा जर कोणी उठून तयार होतो तो आमचा शिवसैनिक त्या ठिकाणी गेलेला असतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये ज्या वेळेस अशी गरज लागली त्यावेळेस सर्वप्रथम जर कोणी पोचलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसैनिक पोचलेले आहे। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु शासकीय मदत जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीनं तातडीची मदत आणि ती पण जीवनोपयोगी वस्तूंची मदत करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही सगळ्या वस्तूंची जमाव करून आज ते टेम्पो आणि ट्रक आम्ही पुढे पाठवतो आणि मी उद्या सकाळपासून ते मदतीच्या साहित्याचं वाटप करायला त्या ठिकाणी स्वतः हजर राहणार आहे। त्यामुळे विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, परंतु आजपर्यंतचा इतिहास आहे की शिवसैनिकांनी आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुणालाही वाऱ्यावर सोडलं नाही। प्रत्येकाला ज्या वेळेस मदत लागली त्यावेळेस मदत केली। किंबहुना पुढे जाऊन मी सांगतो, ज्या पद्धतीनं कोल्हापूरला दुष्काळाचं सावट आलं होतं आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस मी स्वतः गाव दत्तक घेतलं होतं आणि आजही जर गरज पडली तर धाराशिव जिल्ह्यातले काही जी दुष्काळग्रस्त गाव आहेत ते दत्तक घेऊ, परंतु आमच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशी भूमिका आम्ही केलेली आहे आणि मी त्या पद्धतीनं साहित्य वाटप करण्यासाठी उद्या स्वतः हजर राहणार। दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशा प्रकारची मागणी हे मराठवाड्यातलेच आमदार करताना दिसत आहेत, त्यामध्ये सत्ताधारी देखील आहेत। कशा प्रकारे ही वस्तुस्थिती आहे, कारण ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माझ्याकडे सुद्धा खासदार आमदारांनी केलेली आहे आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा होईल आणि निश्चितपणे राज्य शासन आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादा पवार ठोस निर्णय आज घेतील आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर तातडीची मदत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची भूमिका शासनाची आज राहील आणि आजच काय तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाहीर करतील। दुसरीकडे मदत करण्यासंदर्भातले जे काही निकष होते जे एकनाथ शिंदे यांच्याकडनं नव्याने निर्माण केलेले होते आणि भरीव मदत देण्याचे प्रयत्न झाले होते, मात्र मागच्या एक 4-5 महिन्यापूर्वी ते जे मदतीचे निकष आहेत ते पुन्हा बदलवण्यात आले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी मदत नाही, आज निकष वगैरे सगळे बाजूला ठेवून
राज्य शासन पूर्णतः शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहणार आहे, दुष्काळग्रस्त कुटुंबियांच्या मागे राहणार आहे. त्यामुळे निकष वगैरे आता बाजूला ठेवण्याची ही वेळ आलेली आहे. आता काही निकष वगैरे पाळून त्या निर्णय होणार नाही. जेव्हा निकष पाळायचे असतील त्यावेळेस निकष पाळू, परंतु आज मात्र तातडीची मदत ह्या दुष्काळग्रस्त लोकांना आहे. ती तातडीची मदत शासनानं करणं गरजेचं आहे आणि त्यावर आज शिक्कामोर्तब होईल. सरनाईक साहेब, एक वेगळा प्रश्न आहे. ओला उबेर आणि या सगळ्या संदर्भातले जे दर आहेत ते शासनाने जी नियमावली दिली त्यानुसार आकारले जाणार आहे, ती अंमलबजावणी. बघा, रिक्षाचं भाडं, टॅक्सीचं भाडं हे धोरण आम्ही निश्चित केलेलं आहे. नुकत्याच दिलेल्या बाईक टॅक्सीची इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला आम्ही मान्यता दिल्यानंतर त्याचाही दर निश्चित केलेला आहे. काय होतं आहे की हे ओला उबेर रॅपिडोसारख्या ज्या खाजगी संस्था आहे त्या सर्वसामान्य लोकांना कधीकधी वेटीस धरतात. मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलेला आहे. रेल्वे गाड्या वगैरे सगळं बंद असताना अशा वेळेस हे ओला उबेरवाले 100 ते 150 रुपयाच्या भाड्यासाठी 800 आणि 900 रुपये आकारत होते आणि अशा काही बऱ्याच तक्रारी आमच्या निदर्शनाला आल्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल केले. परंतु सातत्यानं जर ह्या खाजगी कंपन्या आम्हाला कुणाचा तरी वरद असतंय किंवा आमच्यावर कोणाचा अंकुश नाही अशी जर भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही. सर्वसामान्य प्रवाशांसाठी ह्या ओला उबेर रॅपिडोसारख्या संस्थांना आम्ही जर सहकार्य करत असेल आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना परवानगी दिली जात असेल तर निश्चितपणे त्यांनी नियमाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि जर रिक्षा टॅक्सीचा दर आम्ही निश्चित करतो, बाईक टॅक्सीचा दर आम्ही निश्चित करतो, तर ओला उबेर आणि रॅपिडोचा सुद्धा दर निश्चित करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही ओला उबेर रॅपिडोचे जे टॅक्सी चालक आहेत ते आमच्याकडे आले होते. त्यांनी आझाद मैदानावर धरणं धरलं होतं, मोर्चा काढला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडनं 250 रुपये दरमहा दररोज घेतले जातात आणि दर मात्र ते ठरवतात. त्यामुळे आमचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आज दर निश्चित केल्या असल्याकारणानं वाहन म्हणजे जे टॅक्सी चालक आहेत त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही आणि प्रवासी जो बसतो ह्या ओला उबेर आणि रॅपिडोच्या गाड्यांमध्ये त्या प्रवाशाला सुद्धा दर निश्चितीचा फायदा होणार आहे. साहेब, पण मग जे आता अनेक अशा प्रतिक्रिया येत आहेत ओला उबेर चालकांचे की आम्ही सरकारप्रमाणे दर घ्यायला तयार आहे, पण आमच्याकडे ॲप ऑटोमॅटिक जे येतात जनरेटेड त्यामध्ये बिल जास्त दाखवलं जातं. नाही, त्यांनी त्यांचा ॲप आमच्या निर्णय शासनानं जो धोरण जाहीर केलेला त्या निर्णयाप्रमाणेच त्यांना जर गाड्या चालवायच्या असेल तर त्यांनी गाड्या चालवाव्या. ॲपमध्ये बदल करण्याचे धोरण हे त्यांनी निश्चित करावं. ॲप काय आम्ही ठरवलेलं नसतं, कारण ॲप त्यांनी जसं त्यांना हवं त्याप्रमाणे ते बदलतात. आता शासनानं दर निश्चित केल्यानंतर त्या ॲपमध्ये त्यांनी बदल केला पाहिजे. नाही पण साहेब, जर बिल दर तसं स्वरूपात स्वीकारले जात नसतील तर ओला उबेर यांच्यावर कारवाई काय? 100% कारवाई करणार. ओला उबेर रॅपिडो ह्या ज्या काही संस्था आहेत ज्यांना परवानगी दिली जाते त्यांच्यावर कारवाई करण्याचे सुद्धा शासनाचे अधिकार आहे आणि शासन जर त्यांनी नियमाची पायमल्ली केली तर कठोर त्यांच्यावर कारवाई करेल. फक्त ड्रायव्हरवर कारवाई न करता किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता त्यांच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल करेल. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचे चुका त्या परत करणार नाहीत. मराठवाड़ा में अब तक 5 लोगों की मौत हो चुकी है भारी बारिश से. आप जाके गार्डियन बन रहे हैं, वहाँ हेलीकॉप्टर से रेस्क्यू भी किया गया है. देखिए पिछले 2 दिन से वहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन चल रहा है. कल सुबह से हेलीकॉप्टर की सेवा वहाँ पे चल रही है और हेलीकॉप्टर कुछ वातावरण की परिस्थितिनुसार हेलीकॉप्टर उतर नहीं पा रहे थे, फिर भी हमने 99 लोगों को वहाँ से रेस्क्यू किया है. अभी भी बहुत सारे लोगों को बाहर निकलने की कोशिश हमारे प्रशासन कर रहे हैं. जगह जगह पे हमारे सभी लोग मौजूद हैं और उस माध्यम से सहयोग कर रहे हैं. आज राज्य शासन के माध्यम से क्या उनको मदद करनी है ये माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री डिक्लेयर करेंगे, क्योंकि कैबिनेट की बैठक है. कैबिनेट की बैठक में उसके ऊपर चर्चा होगी और निकष लगाया जाएगा. मगर ये बात निश्चित है कि उस धाराशिव जिला का पालक मंत्री होने के नाते जो भी मदद उन सभी जो लोग हैं उनको चाहिए वो मदद देने का काम शिवसेना के माध्यम से एकनाथ शिंदे जी ने मुझे बोला है कि वहाँ पे जाके सभी लोगों को जो अर्जेंट मदद है वो दिया जाए. उसमें खाने के पीने के सब सामान हैं, साथ ही में कुछ दवाइयाँ हैं, बर्तन जो है खाने पीने बनाने के लिए वो दिए जाएंगे, गैस के चूल्हे दिए जाएंगे, चादर और जो शतरंजी है सोने के लिए वो दिए जाएंगे, बच्चों को किताबें दिए जाएंगे. तो ये मदद लेके हमारे टेम्पो ट्रक आज निकल रहे हैं. मैं कल सुबह
वहाँ पे लोगों की ये मदद पहुँचाने के लिए खुद पहुँच रहा हूँ। इसलिए कोई भी हमारे ज़िले का जो नागरिक है वो मदद के बिना वंचित नहीं रहेगा। सर, ओला उबेर को लेकर जो कंपनियां रेट सरकार द्वारा नहीं करेगी तो उस पर क्या कार्रवाई करेगी? देखिए, पिछले कई दिनों से हमारे पास कंप्लेंट आ रही थी कि ओला उबेर है, रैपिडो है और भी कोई जो प्राइवेट संस्थाएं हैं वो बहुत सारे कभी कभी रेट ले लेते हैं और लोगों को परेशान करते हैं। प्रवासी चिंतित थे। बीच में जब भी एमएमआर क्षेत्र में बहुत बड़े मात्रा में बारिश हुई थी, रेलवे बंद हो गई थी, उसी दौरान 100 और 150 रुपये के जो भाड़ा होता है उसके बजाय उन्होंने 700-800 रुपये लिया। हमने बहुत सारे जो टैक्सी चालक है ओला उबेर के उनके ऊपर गुना भी दाखिल कर दिया। फिर भी ये लोग शासन का किसी भी तरह से उनके ऊपर अधिकार नहीं है, ये हिसाब से वो लोग मनमानी करते थे। तो उसके ऊपर कुछ न कुछ जिम्मेदारी व्यक्त करने के लिए जिस तरह से हमने बाइक टैक्सी का जो रेट है वो डिक्लेयर किया, हमने रिक्शा और टैक्सी का जो मीटर का रेट है वो डिक्लेयर किया, उसी तरह से हम ये भी ओला उबेर और रैपिडो का जो रेट है वो डिक्लेयर कर रहे हैं। उसकी वजह से प्रवासियों को बहुत ही सहूलियत मिलेगी।